हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त उकडीचे मोदक पाहूया। त्यासाठी एक वाटी दूध घेतलं, एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं, मस्त हे फिरून घ्यायचं मध्यम गॅसवरती। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोडा वेळ हे साईडला ठेवू। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 चम्मच तूप घातलं आणि हे खोबरं खीस घातलं सुकं 1 वाटी। आता हे कंटिन्यू मस्त थोडा वेळ फिरून घेऊ। त्यामध्ये थोडासा गुळ घालूया। गुळातलं पाणी सुटलं की असं व्यवस्थित फिरून घ्यायचं। आता यामध्ये 1 चम्मच तूप घातलं, थोडीशी वेलायची पावडर, या तुम्ही थोडं जायफळ पण घेऊ शकता। आता हे छान हे सारण झालं आहे तयार, साईडला ठेवूया। एक प्लेट घेतली, जे तांदळाचं पीठ आहे ते घेतलं। आता यामध्ये थोडंसं गरम दूध टाकून छान, या तुम्ही गरम पाणी पण घेऊ शकता। असं हे मस्त मळून घ्यायचं। हे बघा छान मळून घेतलं। सासा घेतला, या तुम्ही हाताने पण कढईचे मोदक बनवू शकता। आता थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आणि तो गोळा मस्त असं या साच्यामध्ये टाकायचा मोदकाच्या, आणि यामध्ये सारण भरायचं। छान असा आकार येतो आणि पटकन मोदक होता, काहीच वेळ लागत नाही। पप्पाच्या नैवेद्यासाठी मी तळणीच्या करंजा आणि तळणीचे मोदक पण बनवले आहेत। मला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर बघू शकता। हे बघा छान असा मोदक झाला आहे, एकदम पटकन। आता असे सर्व बनवून घेतले। एक चाळणी घेतली, त्यावरती थोडंसं तूप लावलं आणि सर्व मोदक ठेवले। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये पाणी आणि हे चाळणी ठेवली, झाकण ठेवूया। 10 मिनिटं मध्यम गॅसवरती मस्त असं शिजू देऊ। झाले आहेत आपले हे मोदक। मोदकावर थोडंसं तूप टाकून शानी तोडून दाखवते तुम्हाला। एका हातात मोबाईल आहे माझ्या। आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर